नमस्कार मित्रांनो, श्रद्धा स्वीट होम मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आणि आज आहे पोळा, तर पोळ्याच्या तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि माझ्या सर्व शेतकरी बांधवांना सुद्धा पोळ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आणि पोळा हा सण म्हटला म्हणजे आपल्या शेतकऱ्याच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय असतो। आणि ह्या वर्षी असं झालेलं आहे की आमच्याकडे एकही बैलजोडी नाहीये। दरवर्षी असं व्हायचं की आमच्याकडे 2 बैलजोड्या होत्या, 2 सालदार होते, पण असं असतं कामाच्या निमित्ताने शेतीवर थोडं दुर्लक्ष होतं आणि मग त्याच्यामुळे आपण बैलांची काळजी घेऊ शकत नाही। नंतर इतर जे आपले गुरु असतात त्यांची काळजी घेऊ शकत नाही, त्याच्यामुळे त्यांना सोडलेलंच बरं असतं। तर त्याच्यामुळे आम्ही यावर्षी बैलजोडी जी आहे तर ती आमची विकली गेलेली आहे। पण तरी सुद्धा आमच्याकडे बैलजोडी नसली तरी मी छान पुरणपोळ्या केलेल्या आहेत, सार भात भज्या कुरडया सगळं स्वयंपाक झालेला आहे। फक्त बैलांना जे मातीचे बैल असतात त्यांना थोडासा गेरूचा कलर द्यायचा आहे, तो राहिलेला आहे। आणि आता थोड्या वेळामध्ये तो गेरूचा कलर सुद्धा मी देणार आहे। पुरणपोळी झाली, तव्याची पुरणपोळी करायची होती म्हणून आपल्याला असं घट्ट पुरण लागतं आणि पुरण पण झालेलं आहे। एवढं उरलेलं आहे माझं पुरण। आता पाहिन आज तर आमचा दोघांचा साहेबांचा आणि माझा सोमवार आहे, त्याच्यामुळे आज फक्त आताचं जेवण होईल, संध्याकाळचं जेवण होणार नाही, उपवास सुटेल त्याच्यामुळे। आणि तुम्ही पण श्रावण सोमवार हा 5वा जो आहे तो धरलेला आहे का ते मला सांगा, कारण की शिवा बोट दिलेली होती कॅलेंडर मध्ये आणि त्याच्यामुळे 5वा श्रावण सोमवार आम्ही धरलेलाच आहे। आणि किचन मध्ये तुम्ही बघू शकता हालत इतकी खराब होते, खूप घाम येतो। आणि आता इथं थोडासा पसारा मी आवरून घेणार आहे आणि देवाला नैवेद्य दाखवून झालेला आहे, तो पण दाखवते मी तुम्हाला। देवाला साहेबांनी नैवेद्य देऊन आलेले आहेत, आता आम्ही पण जेवण करू आणि मग जसा पोळा सेलिब्रेट होईल जितकं शक्य होईल तितकं मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेन। पोळ्याच्या पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा। स्वयंपाक वगैरे संपूर्ण झालेला होता, देवाला नैवेद्य पण दाखवून झालेला होता, पण मातीचे बैल होते तर त्यांना रंग करायचा बाकी होता। गेरू असतो ना, आपल्याकडे धाव म्हणतात त्याला, तर त्या गेरूचा कलर त्या मातीच्या बैलांना द्यायचा असतो। आणि पोळा असला म्हणजे 4 दिवस 8 दिवस आधी जे कुंभार लोक असतात गावामध्ये ते हाताने मातीचे बैल तयार करतात आणि ते प्रत्येक घरोघरी जाऊन 3 जोड्या 5 जोड्या 8 जोड्या अशा पद्धतीने बैल वाटप करत असतात। आणि अजूनही ती पद्धत खेड्यामध्ये चालूच आहे। आणि त्याच्या बदल्यामध्ये त्यांना आपल्याला धान्य द्यायचं असतं, तर कोणी धान्य देतं कोणी पैसे देतं, पण मोस्टली धान्यच दिलं जातं। आणि जवळजवळ 5 ते 6 दिवसापूर्वीच मातीचे बैल त्या मावशींनी आणून दिलेले होते, घरी येतात ते द्यायला आपल्याला, पण त्यांना रंग द्यायचा बाकी होता। मग थोड्याशा गेरूमध्ये मी थोडंसं पाणी टाकून ठेवलेलं होतं की जेणेकरून ते छान माती विरघळेल आणि मग मला फक्त लावायचं काम राहील। मग हात भरला की तो जास्त गेरूचा निघत नाही, म्हणून मी डायरेक्ट बैल त्याच्यामध्ये बुडवत होते पूर्ण। आणि जो बैल थोडासा कोरा राहिला त्याला परत पुन्हा बुडवत होते आणि मग एक एक बैल मी धावमध्ये गेरूमध्ये बुडवून पाटावर ठेवत होते। जवळजवळ 5 ते 6 जोड्या त्यांनी दिलेल्या होत्या। आणि हे बैल म्हणजे प्रतीक असतात आपल्या घरामध्ये, आपल्या शेतीसाठी। आपण आपल्या घरात जेवढे गुरं असतील तेवढ्या गुरांचं हे प्रतीक असतं। बैलजोडी असतील, गायी असतील, म्हशी असतील तर त्यांचं हे प्रतीक मानलं जातं। आणि यांना पोळ्याच्या दिवशी अशा पद्धतीने देवघरात ठेवून त्यांची पूजा केली जाते, त्यांच्यासमोर धान्य टाकलं जातं, त्यांना नैवेद्य दाखवला जातो, हळदी कुंकू लावून त्यांची पूजा केली जाते। आणि जेवढे पाहिजे तेवढे बैल थोडेसे आपल्या 2-4 म्हणजे घरामध्ये राहू दिले जातात आणि बाकीचे सगळे आपल्या शेत असतं शेतामध्ये टाकून दिले जातात। घरामध्ये लहान मुलं असतात, मग लहान मुलं पण त्याला दोरी वगैरे बांधून खेळतात आणि मस्त वाटतं। आम्ही सुद्धा लहान असताना आम्ही पण खूप खेळलेलो आहे, आमचे मुलं पण लहान होते तेव्हा ते पण खेळले। आता माझे भाचे लहान आहेत तर त्यांनी पण मातीचे बैल खेळण्याचा मनमुराद आनंद घेतलेला आहे। आणि आपण शेतकरी लोक आहोत त्याच्यामुळे आपल्याला हा अभिमान पाहिजेलच। आणि पोळा हा सण आपल्या शेतकऱ्यांचा खूप जवळचा विषय आहे आणि खूप उत्साहाचा आहे। फक्त आता असं झालेलं आहे की थोडं वेळेमुळे किंवा थोड्या कामांमुळे आपल्या ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष होतं, पण ज्या दिवशी जी गोष्ट असते ती केली म्हणजे आनंद मिळतो।
आणि अशा पद्धतीने बैलांना खूप छान असं सजवलेलं आहे. फुगे लावलेले आहेत, रिबीन लावलेले आहेत, नंतर मस्त अशा झूल टाकलेल्या आहेत बैलांवर, घुंगरूमाळा लावलेल्या आहेत. ज्याला जसं वाटेल त्याच्या कल्पकतेने बैलांना सजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण पावसाची पण एवढी हजेरी होती, तुम्हाला काय सांगू, खूप पाऊस पडत होता. सकाळी पण खूप पाऊस झाला आणि पावसातच बैलांची संपूर्ण तयारी झाली आणि पावसातच बैलांची तयारी धुतली पण गेली. आणि इतके वेगवेगळ्या प्रकारचे नावं बैलांवर टाकलेले होते. मला तर म्हणजे तुम्हीसुद्धा इमॅजिनेशन करू शकत नाही. आता हे BSNL नाव का टाकलं असेल तेच मला कळत नाही आहे. बैलावर इतके वेगवेगळ्या प्रकारचे नावं टाकलेले होते, तुम्हाला काय सांगू. अशा पद्धतीने आमचा पोळा खूप छान सेलिब्रेट झाला. त्याला झोपवलेलं होतं तसं नको होतं त्याला, तच नको होतं त्याला बोलू. मग त्या पाहिजे लाइटिंग पोळा पण मस्त सेलिब्रेट झाला. नंतर सर्व आवरून झालं आणि मग आलेला होता आमचा नातूबा घरी. तर आरू जशी माझी नात आहे, तर आरूला छोटा भाऊ झालेला आहे आणि तो आलेला होता बऱ्याच दिवसांनी. तर मग त्याच्यासोबत पण मला खेळायचं होतं. आणि एक आतापर्यंतच्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्ही मला पाहिलेलं असेल की मला लहान मुलं खूप आवडतात आणि त्याला रिझन पण आहे. माझी मुलं जेव्हा लहान होते तेव्हा मी अजिबात त्यांना एवढा वेळ धरून बसू शकायची नाही किंवा त्यांच्यासोबत मी एवढं खेळूच शकलेली नाही आहे जेव्हा माझी मुलं 1-1.5 वर्षाचे होते तेव्हा. आणि माझी खूप इच्छा असायची की माझ्या मुलांसोबत मी खूप खेळायला पाहिजे असं, पण मला तेव्हा वेळ पण नसायचा आणि म्हणजे मी वेळ काढूच शकले असते मुलांसाठी, पण मला वेळेचं जे नियोजन आहे ना ते अजिबात तेव्हा यायचं नाही. वय पण खूप कमी होतं. मला माझा चिरायू दादा तर 20व्याच वर्षी झालेला आहे, त्याच्यामुळे मला कामांचं नियोजन पण एवढं नीट यायचं नाही. आणि घरात आम्ही खूप जास्त जण होतो ना, त्याच्यामुळे मला माझ्या मुलांकडे फक्त मी त्यांचे जे प्राथमिक गरजा होत्या त्या सगळ्या पूर्ण करायची, पण मी असं मनसोक्त मुलांसोबत अजिबातच खेळू शकलेली नाही आहे. म्हणूनच मग मी लक्ष्मी, ऋग्वेद यांच्यासोबत पण खूप मस्ती करायची जेव्हा ते लहान होते. नंतर माझा देवांश, वेदांश यांच्याशी पण जर मी खेळायला लागली ना, तर मी 1.5-1.5, 2-2 तास खेळतच बसते. आणि सगळे, माझी मम्मी पण मला म्हणते की तू किती वेळ वाया घालवते यांच्यात, पण नाही, मला खूप आवडतं. कारण की मुलं जर आपले एकदाचे मोठे होऊन गेले ना, तर मग आपण त्यांच्यासोबत अशी मस्ती नाही करू शकत. मग मी माझ्या आरूमाईसोबत पण खूप मस्ती करायची आणि आता सेम बाळासोबत पण मस्ती करतेच आहे. तर खूप हसरं बाळ आहे हे. आणि जशी आरू होती तसंच हा बाळा पण आहे. तर मस्त गेला माझा आजचा दिवस आणि पोळा पण छान सेलिब्रेट झाला. मुलांसोबत पण खेळायला मिळालं आणि तुमच्यासोबत पण शेअर करता आलं. तर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ.